राजकीय पक्षांमध्ये लोकशाही खरंच आहे का? पक्षांतर्गत निवडणुका होतात का? की निर्णय काही मोजक्या लोकांच्या हातात असतात? याच मुद्द्यावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य किसन चव्हाण यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार देशातील अनेक राजकीय पक्षांमध्ये लोकशाहीपेक्षा घराणेशाहीला अधिक महत्त्व दिले गेले. अनेक पक्ष हे काही विशिष्ट कुटुंबापुरते मर्यादित राहिले. त्यामुळे सामान्य कार्यकर्ते आणि वंचित समाजातील लोकांना नेतृत्वाच्या संधीपासून दूर ठेवण्यात आले, असा दावा त्यांनी केला. किसन चव्हाण पुढे म्हणाले की अनेक वर्षांपासून विविध राजकीय पक्षांनी वंचित समूहांचा वापर केवळ मतदानापुरताच केला. मात्र त्यांना सन्मान, पक्षातील महत्त्वाची पदे किंवा उमेदवारीत योग्य प्रतिनिधित्व मिळाले नाही. याच पार्श्वभूमीवर 2019 साली ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीची स्थापना करण्यात आली. त्यांच्या मते वंचित बहुजन आघाडीने कार्यकर्त्यांना केवळ मतदार म्हणून नव्हे तर पक्षाचे निर्णय घेणारे प्रतिनिधी म्हणून संधी दिली. पक्षातील विविध पदांवर प्रतिनिधित्व देण्यात आले आणि या सर्वात महत्त्वाचे म्हणजे पक्षांतर्गत लोकशाही प्रक्रिया राबवण्यात आली. किसन चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार वंचित बहुजन आघाडीने राज्यभरात संघटनात्मक निवडणुका घेतल्या. या निवडणुकांमध्ये कार्यकर्ते आणि सदस्यांनी मतदान करून राज्य समिती, प्रदेशाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांची निवड केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की लोकशाही ही केवळ भाषणांपुरती मर्यादित नसून ती प्रत्यक्ष कृतीत दिसली पाहिजे आणि वंचित बहुजन आघाडीने ती कृतीत उतरवण्याचा प्रयत्न केला, असाही त्यांनी दावा केला आहे. याचबरोबर इतर सर्व राजकीय पक्षांनीही अशाच पद्धतीने पारदर्शक आणि लोकशाही मार्गाने संघटनात्मक निवडणुका घ्याव्यात, अशी त्यांनी मागणी केली. आता या विधानामुळे राज्याच्या राजकारणात नवी चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. पक्षांतर्गत लोकशाही खऱ्या अर्थाने सर्वच पक्षांमध्ये रुजेल का आणि इतर राजकीय पक्षही अशा निवडणुका घेतील का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या विषयावर तुमचं मत काय? पक्षांतर्गत निवडणुका सर्वच राजकीय पक्षांसाठी बंधनकारक असाव्या का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच राजकीय घडामोडींसाठी आणि अचूक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.